मित्रांनो नमस्कार। जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला मोठा दमदार विजय। महाराष्ट्रात आज झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंची पॉवर नसताना देखील ठाकरेंनी मराठवाडा अखेर जिंकला। शिंदेचे मंत्री अखेर पराभूत। मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये कुठे कुठे ठाकरेंना मिळाला मोठा विजय जाणून घेऊया सविस्तर बातमी। पहिले सगळेच कल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने। ठाकरेंची शिवसेना अगदी सुसाट तर महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्या हातात पुन्हा एकदा आलं। मित्रांनो आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आज सुरू आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल। हे निकाल सुरू असतानाच राज्यामध्ये निकालाचं काय होणार, कोण जिंकणार कोण हरणार आणि 12 जिल्हा परिषदेमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागातील या निवडणुका होत्या। या निवडणुकांच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र जोरदार ताकद लावल्याचं आपण पाहिलंय। प्रतिष्ठेच्या मानले गेलेल्या या निवडणुकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट धावणार हे पहिल्यापासूनच माहित होतं। परंतु मित्रांनो सध्या मात्र शिंदेगडाच्या मंत्र्यांना देखील दारून पराभव करण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं आपण वेगवेगळ्या भागातून पाहतोय। हाती आलेल्या पहिल्या कलानुसार पहिल्या 30 पैकी जवळजवळ 13 जागी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार विजय झालाय। त्यानंतर 3 जागी शिंदेची शिवसेना, 8 जागी भाजपा आणि एक जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। मित्रांनो या सगळ्या विजयाचं श्रेय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना दमदारपणे जात आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये 4 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना, पंचायत समितीमध्ये 11 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना, तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना, रत्नागिरीमध्ये 9 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना। अशा महाराष्ट्राच्या महत्वाच्या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये पहिल्या कलांमध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा ग्रामीण भागामध्ये सध्या पाहायला मिळतोय। त्याचवेळी मनसेने देखील लातूरमध्ये आपले जिल्हा परिषदेमध्ये खातं खोललंय, तसेच रत्नागिरीमध्ये गुहागरमध्ये मनसेने देखील आपलं या भागात खाता खोलून आपला सगळ्यात मोठा विजय प्रस्थापित केलाय। मित्रांनो म्हणजे या राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सुरू असलेली ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आता कुठे भाजपचा आणि शिंदेचा दारुण पराभव झालाय ते आता आपण जाणून घेऊया। परभणी आणि लातूर मध्ये मात्र भाजपचा सुपडा साफ झालाय। भाजपला एकही जागा या भागात मिळाली नसल्याने भाजपचं नेमकं काय होणार आगामी काळामध्ये हे आता समजायला कारण आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये भाजपला 0 जागा मिळाल्यात। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 0 जागा मिळाल्यात। या तिन्ही भागामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा सुपडा साफ झालाय। तसंच छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये भाजपला 30 पैकी 0 जागा मिळाल्या। तिकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना 9 जागी, शिंदेची शिवसेना 9 जागी, राष्ट्रवादी अजित पवार गट 3 जागी, शरद पवार गट 5 जागी। अशा प्रकारे भाजपला मात्र या भागात 0 जागा मिळाल्यामुळे या विजयाची उद्धव ठाकरे यांच्या विजयाची सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्याच प्रकारे मित्रांनो रत्नागिरीमध्ये भाजपला खातही खोलता आलं नाही। उद्धव ठाकरे 7 आणि शिंदे सेनेचे 20 असा या ठिकाणी विजय प्रस्थापित झाला आहे। रायगड जिल्ह्यातील उरण पंचायत समितीमध्ये भाजपा 4 जागी, उद्धव ठाकरे 2 जागी, शेकाप 1 जागी, शिंदेगड 1 जागी। अशा प्रकारे राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड आली ती म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दबदबा सुरू असल्याचं आपण पाहिलंय। आणि हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत मातोश्रीवरती आता साजरा करण्यास सुरुवात केली आहे। पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे वागली। अशा प्रकारे ठाकरेंचे कार्यकर्ते निष्ठावान शिवसैनिक लढले आणि विजय मात्र या ठिकाणी झाल्याचं आपण पाहिलंय। मित्रांनो म्हणजेच राज्याचं राजकारण ज्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे लढले त्या भागात मात्र ठाकरेंचा विजय कोणीही रोखू शकलं नाही। शिंदेची शिवसेना ना भाजपा म्हणजेच जर अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांनी ठरवलं तर भाजपचा सुपडा साफ होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा सुपडा साफ होऊ शकतो। अशा प्रकारची लढाई उद्धव ठाकरेंनी मनावर घेतली आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावरती या निवडणुका लढवल्या। एकही नेता प्रचाराला न जाता फक्त शिवसैनिकांच्या बळावरती मिळवलेला हा विजय राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा विजय मानला जात आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंचा बुलंद आवाज करणं हे आता खूप महत्वाचं होतं आणि महाराष्ट्राने अखेर ठाकरे बंधूंच्या हातामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील दोघांनाही हा विजय मिळवून दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठी ही लढाई जिंकल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये
आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपला, शिंदे सेनेला जळ जाऊन राज्याचं राजकारण स्वतःच्या हातामध्ये घेऊन महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकवतील का, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपल्या मनामध्ये असलेल्या कुशंका शंका नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज येण्यास सुरुवात. प्रत्येकी आपण एक एक कमेंट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.